मिठी नदीच्या स्वच्छतेचा मार्ग अखेर मोकळा झालाय। मिठीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार मिळालेले आहेत। मिठी नदीमधील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे येत नसल्यामुळे पालिकेपुढे पेच निर्माण झाला होता। आता सर्वच कंत्राटदार मिळाल्यामुळे मिठीच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झालेला आहे। मिठी नदीच्या 3 भागातील कामांसाठी मागवलेल्या गाळ काढण्याच्या निविदेसाठी प्रत्येकी 2 कंपन्यांनी सहभाग नोंदवलाय। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आता मिठीचा गाळ काढण्यासाठी 2 कंपन्यांचा सहभाग, त्यामुळे स्वच्छतेचा मार्ग मोकळा झाल्याचं कळतंय। खरं तर मिठी नदीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार मिळाले असा एक सुटकेचा निश्वास मुंबईकरांनी खरं तर टाकायला हवा। कारण मिठी नदीचा गाळ काढणं हा एक खूप मोठा पेच होऊन बसलेला होता मुंबई महापालिकेसमोरचा। कारण पावसाळा जवळ येतो आहे, जवळपास 80% साफसफाई नजीकच्या भविष्यकाळात पूर्ण होणं हे अतिशय गरजेचं आहे। नाहीतर मुंबईला पाणी तुंबण्याच्या त्रासाचा नेहमीप्रमाणे सामना करावा लागेल आणि यावर्षी तो जास्त प्रमाणात करावा लागेल। कारण मिठी नदीच्या साफसफाईसाठी कंत्राटदार मिळत नव्हते। सध्याच्या घडीला नाले सफाईच्या घोटाळ्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। अशा पद्धतीच्या भीतीनं कंत्राटदार मिळत नाही का अशी चर्चा सुद्धा महापालिकेत रंगलेली होती। मात्र आता अखेर फिल्टरपाडा, पवई, टीचर्स कॉलनी याकरता सुद्धा 2 निविदा प्राप्त झालेल्या आहेत। कुर्ला ते न्यू बीकेसी करता 2 निविदा प्राप्त झाल्यात, तर बीकेसी कनेक्टर बीच ते माहीम कॉजवे आणि त्यांचे उपनाले याकरता सुद्धा 2 निविदा प्राप्त झाल्यात। म्हणजे एकूण 3 भागातल्या कामांसाठी प्रत्येकी 2 अशा एकूण 6 निविदा आता सध्याच्या घडीला प्राप्त झालेल्या आहेत। प्रत्येकी 2 कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्यामुळे आता कंत्राटदार मिळाल्याने मिठी नदीच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झालेला आहे। मिठी नदी ही गाळमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।